आपण कशालाच नाही घाबरत. तो पिस्तूल, रणगाडा, पब्लिकची रिॲक्शन, आता आपण कशालाच नाही घाबरत. फुल पब्लिक मी ब्लॉग काढतोय. नमस्कार फॅमिली, वेलकम टू माय अनदर ब्लॉग. सो आज मी जातो आहे शिमग्यासाठी गावी आणि आत्ता आहे मी पनवेल बस डेपोला. सो चला जाऊया. हा आहे आपला पनवेलचा बस एस स्टँड. सो आज फुल गर्दी आहे, सगळे कोकणकर निघालेत गावी शिमग्यासाठी. फुल गर्दी आहे इथं, पुढं पार्टी पब्लिक आहे. फुल गर्दी आहे बस डेपोला, पनवेल बस डेपोला. आणि मी पूर्ण ब्लॉग पब्लिकमध्ये काढतोय. आपण कशालाच नाही घाबरत. तो पिस्तूल, रणगाडा, पब्लिकची रिॲक्शन, आता आपण कशालाच नाही घाबरत. फुल पब्लिक मी ब्लॉग काढतोय. जरा बाहेर आलो इथे, तिथं पूर्ण आवाज यायचा. पार्टी पब्लिक आहे पूर्ण. पूर्ण आपलं काय स्पीकरचा आवाज येतो नुसतं, ते अनाउन्समेंट करतात. तर ब्लॉग काढतो आणि कधी काय माहिती कोणती बस पकडायला भेटेल, बघूया. आणि मला वाटतं मला गिंबल ठेवावं लागेल, कारण असं करता राहिलो तर मला कधीच बस भेटणार नाही. गिंबलची पण वाट लागेल गर्दीमध्ये. सो आता पूर्ण काढूया. फायनली बस भेटलेली आहे मला, मानगावची. त्याला रिझर्वेशन आहे. सो आता अर्ध्या तासाने भेटले बस. फुल गर्दी इकडे, फुल गर्दी. बसायला भेटलं एवढीच खूप भारी आहे. आणि आता डायरेक्ट मानगावला ट्रॅफिक असणार आहे, त्यात भेटू. चला शिमग्याला. फायनली मला भेटले विंडो सीट. आता विंडो सीटमधून आपला नजारा बघत जाणार आहे. कोकणातला नजारा बघत एकदम मस्त आणि मस्त जागा भेटली. काही जागावर खाली एक होता नागोठणेवाले, ते गेलेत, म्हणजे ते नागोट थांबला नव्हतं. इंदापर्यंत मांडव आहे. तो मला भेटलेले विंडो सीट. मस्त मस्त आरामात झोपत जाणार आहे आणि मस्त म्हणजे मी आपले व्ह्यू बघत जाणार आहे. बघा किती जास्त दिसते. तुमचं इंदावर मांडव आहे. त्याला मस्त बसत जाऊया आणि भेटूया शिमग्याला आपल्या गावी. आणि सगळे ब्लॉग येत राहणार आहेत आपल्या गावचे, बघत राहा. बस निघालेली फायनली. सो आता निघतोय. बस डेपोवरनं निघाले बस आपले. आणि इकडेच फुल ट्रॅफिक लागलं असं वाटतं मला पनवेलमध्ये. तुम्हाला दाखवतो ट्रॅफिक. इकडे तरी ट्रॅफिक लागले. जाणार तर होतो आपल्या रेल्वेने, इकडे खूप गर्दी असणार आहे. मग आता निघालो बसने. आणि बघा इथं बसायला जागा भेटलेली. रेल्वेमध्ये पूर्ण चेक करून गेलो असतो, तशी इथं बरं आपल्याला बसायला भेटलं. आणि इकडे ट्रॅफिक खूप आहे. 2-3 तासाचे आपल्याला 5-6 तास लागणार आहेत गाडी पोचायला. सो बघत राहा पूर्ण ब्लॉग. आता बस थांबलेली आहे रामवाडीला गॅस भरायला. सो इथं आलोय. फुल बस थांबले गॅस भरायला. काहीतरी खाऊया, भूक लागली. तिकडे आपली बस थांबले गॅस भरायला. आपण काहीतरी खाऊया, तर भूक लागली. खूप भूक लागली म्हणून काहीतरी खाऊया. इथं भूक लागली एकदम. सकाळी फक्त चाय पिऊन आलोय आणि आज काही खाल्लं नाही. सकाळी नाश्ता करूया. वडापाव वडापाव गरम खाऊया. भूक लागली. रामवाडीला थांबलोय. बस गॅस भरते. पेट पूजा करून घेऊया, भूक लागली. गरम गरम वडापाव आपला आलेला आहे. आपला गरम गरम वडापाव, गरम गरम आताच काढले. गरम गरम वडापाव खाऊया मस्त. वडापाव खाऊन झालेला आहे. वडापाव खाऊन झालेला आहे. आता जरा थांबलो इथं. अजून आपली बस आली नाही. गावी येताना पहिल्यांदा रामवाडीला थांबलं असं. नाश्ता केला ना, तर एवढं ते थांबलो नव्हतो. सो आज पहिल्यांदा आलो इथे, नाश्ता केलाय. आता बस वाट बघू. गाडीमध्ये बसलो परत. आपली गाडी चालू आहे. सगळे
आधीपासून आपलं ट्रॅफिक चालू झालं आहे. पूर्ण ट्रॅफिक चालू झालं आहे. आता लगेच सुटणार नाही गाडी, लागू झालं आहे, ट्रॅफिक लागली. फुल ट्रॅफिक लागलेलं आहे. वन लेवल पार झालेली आहे. इंदापूरचं ट्रॅफिक आपण पार केलेलं आहे. आता पुढे सेकंड लेवल आपली माणगावची ट्रॅफिक आहे. तिकडे खूप ट्रॅफिक असेल. तिथं खरवली फाटा आहे, तिकडून पूर्ण ट्रॅफिक जाम होते आणि पूर्ण माणगावपर्यंत असणार आहे. आता काही गिंबल यूज करत नाही, डायरेक्ट माणगावला यूज करेल. सो आपले जाऊया पुढे. माणगावची ट्रॅफिक चालू झाली आता. पुढे आता माणगाव ट्रॅफिक लागणार आहे. फुल ट्रॅफिक लागलेलं आहे एकदम. माणगाव पण पॅक झालेलं आहे. फुल ट्रॅफिक लागलेलं आहे. माणगावची ट्रॅफिकचे लोक सुटायचे नाही. अजून माणगाव इथेच आहे, माणगाव मीच आहे. फुल ट्रॅफिक लागलं आहे. आम्ही पूर्ण मांडवडी घालून बसलो. अर्धी गाडी खाली झाली. आता लास्ट स्टॉप माणगाव आहे. पूर्ण मांडी घालून बसले मी इकडे. ट्रॅफिकचा व्ह्यू एन्जॉय करतोय. फुल ट्रॅफिक लागले. माणगावला पोहोचलोय. आता उतरतोय खाली बसच्या. पूर्ण गाडी खाली झाली. आता उतरूया खाली. पोहोचलो माणगावला आणि मला वाटतंय बाबा मला घ्यायला आले. चला जाऊया. पूर्ण 1.5 तास ट्रॅफिक मध्ये गेलाय. जाऊया पुढे. फायनली पोहोचलोय मी घरी, गावी. आणि माणगावपासून असं काय व्हिडिओ बनवायला भेटला नाही मला. म्हणजे माझ्याकडे एक तर मी स्कूटी चालवत होतो, बाबा मला घ्यायला आलेलं. सो माझ्याकडे डॅश कॅम नाही, म्हणजे बाईकचा कॅमेराचा तो नाही की व्हिडिओ करायला. सो आता घरी पोहोचलो आहे. सो आजचा आपला ब्लॉग इथेच एंड करू. आणि माझा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि आपल्या ह्याच्या पुढे आपले होळीचे शिमग्याचे सगळे ब्लॉग येतील, ते बघायला विसरू नका आणि सबस्क्राईब करा.